जय श्रीराम मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? पुन्हा एकदा स्वागत आहे भावाच्या युट्यूब चॅनलवरती। तर आज आहे धिगाणा ब्लॉग। तर आज आहे हनुमान जन्मोत्सव। तर तिथं माहिती आहे कोदिले गावात एकदम जबराट साजरा होतो। तर पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला सर्व काही। तर आता चालू आहे मंदिरामध्ये हरिपाठ, सर्व दाखवतो। 2 वेळची आरती पण झालेली आहे। तर आपले मंडळी पण जमलेली आहेत। तर जाऊया आपण, तुम्हाला सर्व दाखवतो। फक्त कंटिन्यू राडा बघण्यासाठी कंटिन्यू राहा आणि कोण आला तर सबस्क्राईब करा। तर जाऊया। बघितलं असेल हरिपाठ आता वगैरे सर्व काही। तर आता घरात काय मंडळी सर्व तयारी करत आहे आणि जल्लोष आहे बघा, तयारी वगैरे चालू आहे। तरी आमची 3 माकडा, चौथी एक माकड आले आणि इथं काय चालू आहे स्पेशल मेजवानी। लवकर करा, भूक लागली मला। मंदिर किती सजलेले, सर्व सजवणे झालेले आहे, बघू शकता किती छान असं सजलेलं आहे। आणि जय हनुमान ज्ञान गुण सागर जय। बघू शकता बजरंगबली कसा सजलेला आहे। जय 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 महाबली हनुमान, दशानन से बलशाली शतानन। आणि इथे आता पालखी सजवायचं काम चालू आहे। बघू शकता किती छान असे वगैरे पालखी सजवायला घेतले। अनगिनत बरसाए शिलाखंड, सामना करत लखन रघुराई। और कपीश भी गदा उठाई, उठ शठ माया भी भयकारी। राम कपीत सदाचारी, पूर्ण धर्म स्थापना लाई। युद्ध देवा ब्रह्मचर्यो वेलसिन देवा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, शंकर सुवन केसरी नंदन। रामदूत तुलित बल धामा, महावीर विक्रम हनुमान। तर मित्रांनो बघू शकता जे कावडीला आहेत सोबत बेंजो वगैरे वाजवणारे आणि बाबा वगैरे आहेत, ते कावड पकडणार। त्यांच्यासाठी सरबत केलेले कैरी पान्ना बोलतात त्याला। तर सर्व ते बनवले येतीस तर त्यांनी सर्व बनवले कैरी पान्ना आणि त्याला 7000 म्हणजे मी। दिव्य रूपम मधुधैर्यमो गुणसागरा। भज भज रे भज रे भज भज रे भज भज रे भज रे भज भज रे। दर्शन घेत असताना बघू शकता कावडीचं दर्शन सर्व मंडळी घेत आहेत। एकदम बरं वाटतं, एकदम म्हणजे सर्व एकजूट प्रमाणे दर्शन घेत आहेत। महाबली महाबली देखो है हो चली धरती सागर तारे, राज मेरा ही प्यार। को छुप कर देखा तारों की चल सवारी चांद
शकता तर थांबलं नाही ना थंड वाटप चालू आहे. मित्रांनो चेहरा बघितला असेल पूर्ण गुलाबात भरलेला आहे आणि ते धुडकूस चालू आहे. बघितला असेल तुम्ही. अजून थांबा, अजून बाकी आहे सर्व काही. अजून एकच स्टॉप घेतला अजूनपर्यंत, तर अजून स्टॉप बाकी आहेत आणि धुडकूस पण बाकी आहे. त्यामुळे जरा कंटिन्यू राहा आणि मजा घेत राहा. हनुमान जन्मोत्सव सगळीकडे साजरा झाला पाहिजे, कारण की असे धुडकूस बघितलाच असेल तुम्ही काय धुडकूस झाल्या मागे. अजून पूर्ण गाव फिरायचे, तर जाऊया आपण तिकडे. जरा स्टॉप घेतला, पाणी वगैरे पिऊया आपण आणि तिकडे जाऊया. चला तर मग. बघू शकता सर्व ग्रामस्थ दर्शन घेतले आहेत पालखीचं आणि पालखी स्टॉप झालेली आणि इकडे जरा स्टॉप घेतले त्यामुळे जरा डान्स वगैरे जरा कमी झाले. चालूच आहे थोड्या वेळात, तुम्ही फक्त बघत राहा. तर मी त्यांना सर्व दमलेले आहेत त्यामुळे जरा स्टॉप घेतलाय आणि सर्वच बघू शकता सर्व जरा स्टॉप झाले. आता चालू झाले, धुडकूस परत चालू होईल, तर तुम्ही फक्त बघत राहा.
तर मित्रांनो बघितलं असं पूर्ण गावभर पालखी फिरली, धिंगाणा झाला. बघितलं असं मागच्या मध्ये अजून मंदिरात पालखी गेली नाही तर मंदिराची तेव्हा धुडकूस होईल. बघत राहा. जाऊया पहिले मंदिराच्या इकडे. मित्रांनो डान्स वगैरे झाला आणि आता पुलावर आलोय अंघोळ धुवायला. आणि या प्रत्येकाचा घसा घशी जागा आमच्याकडे गुलाल जाम चिपकून बसला अंगाला. सगळ्याचा घसा घशी आमच्याकडे गुलाल, प्रत्येकाच्या अंगाला गुलाल चिपकलेला आहे. डान्स केला, घामाघुमाला चिपकलेला आहे. राडा तर बघितलाच असेल. आणखी तू दिसत नाही ब्लॉक मध्ये बाबा. साजीवन तू पण दिसत, चड्डी दिसते. तुम्ही तर दिसणार पण एवढं लांब आहे. तर मित्रांनो बघितलं सर्व जाम जबराट कार्यक्रम झाला. हनुमान जन्मोत्सव एकदम दणक्यात साजरा झाला कोदिलेकरांचा. तर आम्ही आलो आता 3:30 वाजलेत. पुलावरती आलोय. सर्व अंगाला गुलाल चिपकलेले कारण की धुडकूस केला, घामाघुमात गुलाल खूप चिपकला. तर आम्ही आलो आता पुलावरती आंघोळ धुवायला. म्हणजे जवळच पूल आहे, दहिवलीचा पूल. तिथे आलेलो आहे. रात्री 3:30 वाजता सगळी आंघोळ धुतात. ब्लॉग आवडला तर तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा आणि भाईला सपोर्ट करा. आता आपलं 500 सबस्क्रायबर पुढे झालेले आहेत. त्यामुळे तर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. बजरंग बलीच्या कृपेने सर्व उत्तम कार्यक्रम झाला. दानादन कोदिलेकरांचा राडा झाला आणि व्यवस्थित पालखी मंदिरामध्ये पोहोचली. तर ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा भावाला. चला तर मग.